श्रीरामपूर शहरातील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया याच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या श्रीरामपूर बंदला मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशीही व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। शहराच्या इतिहासात प्रथमच गुन्हेगारीविरोधात सलग 3 दिवस स्वयंस्फूर्तीनं कडकडीत बंद पाळण्यात आल्यानं नागरिकांमध्ये वाढता असंतोष आणि सुरक्षिततेबाबतची चिंता स्पष्टपणे दिसून आली। दरम्यान चौथ्या दिवशी सकाळी 10 वाजता शहरातील श्री हनुमान मंदिरापासून सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। मंगळवारी सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा, लहान मोठी दुकानं, टपऱ्या तसेच विविध व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती। या बंदमध्ये व्यापारी, उद्योजक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। शनिवारी भरदिवसा लक्ष्मीनारायण पॅलेस हॉटेलमध्ये आकाश दुबैया यांची झालेली हत्या ही शहरातील वाढत्या गुन्हेगारीची गंभीर घटना मानली जात आहे। गेल्या महिनाभरापासून चाकू हल्ले, कोयत्यानं वार, गोळीबार आणि इतर हिंसक प्रकार सातत्यानं घडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी अधिक तीव्र झाली आहे। आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना मंगळवारी शहरातील सरकारी, खासगी शाळा आणि महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली होती। मात्र सलग 3 दिवस शैक्षणिक संस्था बंद राहिल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे। नागरिकांनी 3 दिवसांच्या शांततापूर्ण बंदनंतर आज काढलेल्या मोर्चातून गुन्हेगारी विरोधातील रोष व्यक्त करत शहरात कायदा सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी होत आहे। दोषींवर कठोर कारवाई आणि शहरातील गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजनांची मागणी देखील यावेळी करण्यात आली। अधीन राहून आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला जो बंद आहे तो आपण आता माघार आपले व्यवसाय सुरू करायचे आहे आपल्याला, आणि जेणेकरून न्यायालयात आपण त्याची दाद मागू आणि आपले व्यवसाय आता आपण सुरू याची आमच्या दुबई बरोबर विनंती, जे तुम्ही केलेले आहे ते दुबई कुटुंब हे करू शकले। त्यांच्या टोळीपासूनच हिंदू समाज असुरक्षित झालेला आहे। तर हिंदू समाजाचं हिंदू गुंडांच्या टोळीपासून संरक्षण झालं पाहिजे आणि त्या आजच्या टोळीवर मोका लागला पाहिजे। या मागणीसाठी खऱ्या अर्थाने या ठिकाणी हा आजचा मोर्चा आहे। या ठिकाणी असं सांगितलं जातं की आमचा संबंध नाही आकाश दुबैयाच्या हत्येशी, तर तो जो सूरज जाधव आहे, हा सूरज जाधव गोरज जेदेच्या बायकोचा त्या ठिकाणी भाऊ आहे सख्खा। आणि गोरज जेदे कोण आहे? सागर बेगचा। गोरज जेदे सागर बेगचा भाऊ आहे ना, मावस भाऊ। यांचा डायरेक्ट संबंध आहे ना। म्हणजे आज जी गुन्हेगारी वाढत चालली याला श्रीरामपूरच्या जनतेमध्ये जो आक्रोश आहे या टोळीविषयी आणि हा कुठेतरी बाहेर निघायचा होता, तो आज आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर तो एकदम जास्त प्रमाणात आला। 4 दिवस श्रीरामपूर सारखं मोठं शहर, मोठा तालुका पूर्ण बंद आहे। शाळा असतील, बार काउन्सिल असतील, सर्व व्यापारी असतील, सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे। आणि या बंदचा आज हजारोच्या संख्येने आम जनता रस्त्यावर उतरले मोर्चाच्या माध्यमातून। आमची विनंती आहे सरकारला आणि पोलीस प्रशासनाला की या टोळीवरती मोक्काचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे। असं आहे की याचे या टोळीवरती एक जणांवरती 30 गुन्हे दाखल आहेत। 30 गुन्हे दाखल आहेत। मागच्या 8 दिवसांपूर्वी यांचे जे बगल बच्चे यांनी जे सांभाळलेले टोळीतले लोक आहेत, या टोळीने ह्या सर्व गोष्टी घडवून आणतात आणि हे मागणं त्याला सपोर्टिव्ह राहतात। त्यामुळे या चुकीच्या गोष्टीत यांना पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे, पाठीशी घातलं नाही गेलं पाहिजे। असं मध्ये अशी परिस्थिती आहे की हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली शासनाची दिशाभूल करून काही लोक इथं सरकारचा पाठिंबा त्यांना आहे, हे दुर्दैव आहे। दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली ही गुंडगिरी चालू आहे। आणि आज आपण जर संख्या पाहिली तर सगळे हिंदूच या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत बहुतांश। मग जर हिंदू हिताचं रक्षण झालं असतं तर एवढे हिंदू विरोधात उतरले नसते ना। मग शासनाने पण याची कुठेतरी, आणि आज परिस्थिती अशी आहे आमच्या माहितीप्रमाणे हा शासन पुरस्कृत दहशतवाद आहे। मुख्यमंत्री कार्यालयाची दिशाभूल करून हिंदू हितरक्षणाच्या नावाखाली हा सगळा नंगानाच इथं चाललेला आहे। हिंदू रक्षणाच्या नावाखाली कुठेतरी दहशत असलेले मुलं कमी किमतीच्या नशेचे इंजेक्शन घेऊन वेगळ्या मार्गाला लागलेले आहेत। एक श्रीरामपूरची स्त्री म्हणून ती किती मुलांना बाहेर पाठवताना सुरक्षित आहे हा पण एक विचार आहे। श्रीरामपूरचे एक राजकीय व्यक्ती म्हणून जर विचार केला तर आमच्या श्रीरामपूरमध्ये सर्वसामान्य लोकांना मुली द्यायला तयार होतील का पुढचे लोक? व्याही म्हणून श्रीरामपूरच्या मुलांना मुली मिळेल का? हाही एक प्रश्न आहे। आणि श्रीरामपूरमध्ये वातावरण अतिशय दहशतवादी आहे आणि आम्हाला सर्वांना सहज रस्त्याने फिरण्याची भीती वाटते। एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, श्रीरामपूर।